आता आपण आहे शनिवार वाड्यात, बघू शकता तुम्ही खूप मोठा शनिवार वाडा आहे। आणि आता आपण इथं जरा फोटो काढून आज जायचं आहे। आणि या बाजूला थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा आहे। वाड्यात प्रवेश करण्यासाठी 25 रुपये फी आहे। तिकीट घेऊन आम्ही शनिवार वाड्यात प्रवेश केला। शनिवार वाडा ही ऐतिहासिक वास्तू पुणे शहराच्या मध्यभागी स्थित आहे। 22 जानेवारी 1732 रोजी शनिवारी या वास्तूची वास्तुशांती करण्यात आली। त्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले। मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाजीराव यांनी ही वास्तू बांधली। 17 नोव्हेंबर 1817 साली शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण फडकले। त्यावेळचे पुण्याचे कलेक्टर येथे राहण्यासाठी होते। 1928 साली वाड्याला मोठी आग लागली। या आगीत सर्व लाकडी इमारती जळाल्या। वाड्याला 5 मोठे दरवाजे आहेत व 9 बुरुज आहेत। वाड्याच्या जवळून मुठा नदी वाहते। तर आत्ता आपण वाड्यात प्रवेश केला आहे आणि बागच्या बाजूला तुम्ही दरवाजा बघू शकता आणि ते अवशेष आहेत शनिवार वाड्याचे। आणि या बाजूला असे कारंजे आहेत। याच्यात खांब रोवलं जायचं आणि याच्यावर परत स्ट्रक्चर उभा केलं जायचं। तुम्ही घेरा बघू शकता, खूप मोठा आहे, खूप मोठा असा घेरा आहे। साईडच्या बाजूनं तटबंदी दिसते वाड्याची आणि इकडं अशी शाबूत तटबंदी आहे बघा। दरवाजे आहेत साईडला, इथे आहेत हे वाड्याचे अवशेष आहेत। आणि या बाजूला हे गोदूबाई होत्या ज्या बाळाजी विश्वनाथांच्या भाऊजे होते त्यांचे निवासस्थान आहे, त्याचे फक्त अवशेष राहिलेत। इंग्रजांनी जेव्हा राज्य संपलं तेव्हा इंग्रजांनी हा पूर्ण शनिवार वाडा पेटवून दिलता। त्यामध्ये या शनिवार वाड्याची खूप नासधूस झाली। आता फक्त आपल्याला दगडी बांधकाम दिसतंय, त्यातले जे लाकडी पूर्ण बांधकाम होतं ते सगळं जळून गेलं। त्यावेळी शनिवार वाड्यात 1000 लोक राहत असत। त्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी हा भला मोठा हौद बांधण्यात आला। स्वराज्याचे 5वे पेशवे नारायणराव यांच्या स्मरणार्थ या दरवाजाला नारायण दरवाजा असे नाव देण्यात आले। नारायण दरवाजा शेजारून तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत। तटबंदीवरून वाड्याचा सर्व परिसर नजरेस येतो। (1773) मध्ये नारायणराव जे त्यावेळेचे 5वे पेशवे होते ते इथे राज्य करत होते। त्यांचे काका रघुनाथराव व आनंदीबाई यांच्या सांगण्यावरून सैनिकांकडून त्यांची हत्या करण्यात आली। पौर्णिमेच्या रात्री नारायणरावांचे भूत अजूनही मदतीसाठी हाक मारते अशी आख्यायिका आहे। येथील लोकांच्या म्हणण्यानुसार काका मला वाचवा अशी हाक ऐकू येते। असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या व्लॉगर अण्णा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।